കിളിയേ കിളിയേ മണിമണിമേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലർന്നുള്ളാൻ പോകും അഴകിനഴകേ. കിളിയേ കിളിയേ മണിമണിമേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലർന്നുള്ളാൻ പോകും അഴകിനഴകേ. ഉയരങ്ങളിലൂടെ പല നാടുകൾ തേടി ഒരു കിന്നാരം മുള്ളും കുളിരിൻ കുളിരേ. കിളിയേ കിളിയേ മണിമണിമേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലർന്നുള്ളാൻ പോകും കിളിയേ കിളിയേ. किलिये किलिये. घ्यायचेत. आता आपण तेल गरम आहे तवर तक पापड पण तळून घेऊया. तर असे एवढे पापड तळून घेतले आहेत. आता 5 ते 6 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या कळ्या आणि 1 चमचा जिरे हे आपण सर्व खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थित कुटून घेऊ कढीच्या फोडणीसाठी. तर हे आता सगळं कुटून घेत आहे मी. आता एक पातेल्यात गरम तेल करून घेऊया 4 चमचे. त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण घालूया. अर्धा चमचा हळद, एक वाटीमध्ये बेसन आणि पाणी घालून सगळं मिश्रण व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. ते घालूया आणि 1 तांब्या ताक. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे उकळी येण्यासाठी ठेवून देऊ. एका भांड्यात 1 कप तांदूळ, त्याच कपाने अर्धा कप तुरीची डाळ हे धुवून 10 ते 15 मिनिट भिजत ठेवूया. कढी तयार झाली आहे आपली, उकळी आली आहे. आता गॅस बंद करून खिचडीसाठीची आपण तयारी. एका कुकरमध्ये 4 चमचे तेल, त्याच्यामध्ये जिरं, कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊ. कांदा परतून झाल्यानंतर 1 चिमूटभर हळद घालून ते सगळं व्यवस्थित परतून घेऊ. धुतलेले तांदूळ आता कुकरमध्ये घालून मिक्स करून 2 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ घालून कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून गरम गरम ताटात वाढू.